वृद्ध महिला जिवंत असताना मुलाने नगरपालिकेतून मृत्यूपत्र काढले. त्याच मृत्यूपत्राच्या आधारे आईच्या बँक खात्यातून 10 लाख काढले. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे उघडकीस आली आहे. मुलाने स्वयंघोषित घोषणापत्रावर जिवंत आईच्या मृत्यूची नोंद जळगाव जामोद नगर परिषदेत केली आणि नगर परिषदेने कुठलीही शहानिशा न करता मुलाला जिवंत वृद्धेचं मृत्यूपत्र दिलं आणि याच मुलाने आईच्या खात्यात जमा असलेले 10 लाख रुपये उघडले व आपल्या जिवंत आईला रस्त्यावर सोडून पसार झाला. ही धक्कादायक घटना घडली आहे जळगाव जामोद शहरात. प्रेमसिंह कमलसिंह राजपूत या व्यक्तीने आपली आई दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू पावल्याचं स्वयं घोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली. जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता जिवंत वृद्धेच्या महिलेचं नोंद करून तसंच प्रमाणपत्रही या मुलाला देऊन टाकलं. प्रेमसिंह राजपूत याने आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले 10 लाख रुपये बँकेतून काढून पसार झाला. ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला. विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्र ही कौशल्याबाईंना जिवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले. 75 वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील 10 लाख रुपये त्यांचा मुलगा प्रेमसिंह याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळेस कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. कौशल्याबाई या आता एकट्या एकाकी जीवन जगत असून मी जिवंत आहे असं त्यांना आपल्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागत आहेत. 2 महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही अद्यापही पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप कौशल्याबाईंनी केला आहे. माझं नाव कौशल्याबाई कमलसिंग राजपूत. माझ्या मुलांनी माझा मकान होता, माझ्या मकान इकून मी FD केलेली होती बँकेत. माझ्या मुलांनी खोटं मृत्यूपत्र दाखल करून माझ्या नावाची FD मोडली आणि मी पोलीस तक्रारमध्ये जाऊन राहिली. 2 महिने झाले माझी तक्रार कोणी घेऊन नाही राहिला आणि मला जीवन जगायचा सहारा काहीच नाही.